सर्वत्र निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच कळव्यामध्ये एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. ती म्हणजे प्रभाग क्रमांक 23 मधील कच्या उमेदवार सेजल कदम यांना काँग्रेसकडून जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आलेला आहे. काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी अशा आशयाचं पत्र देखील धाडलेलं आहे आणि हे पत्र आज कळव्यातील राजू शेट्टी त्यांच्यासोबत असंख्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सेजल कदम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. तसेच आगामी काळामध्ये या सगळ्यांना सोबत घेऊन जोरदार असा प्रचार करू, त्याचबरोबर नागरिकांचा विकास करण्याचा मानस ठेवून आम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहोत असं देखील यावेळी सांगण्यात आलं. त्याचबरोबर वरिष्ठांनी दिलेला आदेश या ठिकाणी पालन करत आम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार असलेल्या सेजल कदम यांना आम्ही पाठिंबा करत आहोत आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आणि आनंद आहे असं देखील यावेळी काँग्रेसचे राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे. विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. हात आणि घड्याळचा विजय असो. हाथ है तो घड़ियाल है. विक्रांत चौहान आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हर्षवर्धन सकपाल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं. सर्वप्रथम काँग्रेसचे अध्यक्ष आहेत विक्रांतजी चव्हाण यांचे मी आभार मानते. त्यांनी हा जो पारदर्शक निर्णय घेतलेला आहे. माझे बंधू जे बाळासावंत होते इथले नगरसेवक, ह्यांचं जे कार्य होतं त्या कार्याला अनुसरून त्यांना जेव्हा कळलं की मी इकडनं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यावेळी त्यांनी इकडच्या आमच्या ब्लॉक अध्यक्षांना, काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांना असे आदेश दिले की ताईंना पाठिंबा जाहीर करा आणि मी त्यांचे मनपूर्वक पक्षातर्फे आभार मानते. बिनशर्त त्या लोकांनी मला पाठिंबा दिलेला आहे आणि ह्याला खूपच म्हणजे ही खूप मोठी बातमी आहे. कळव्यासारख्या ठिकाणी जी आज महायुतीने जे उमेदवार त्यांचे उभे केले आहेत, वर्षानुवर्षे सगळी घराणीशाही चाललेली आहे आणि अशा ह्याच्यात काँग्रेसचा हा निर्णय आम्हाला नक्कीच खूप पाठिंबा देऊन आम्हाला भरघोस मतांनी यश मिळेल अशी मी आशा व्यक्त करते आणि त्यांचे आभार मानते. नक्कीच आम्ही हे लोकांनी आम्हाला निवडून दिल्यानंतर आमचे जे कार्यालय असतील हे जनसंपर्क कार्यालय 24 तास त्यांच्यासाठी उघडे असतील. त्याच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी एक वेगळी यंत्रणा लागू करू जे अजूनपर्यंत इथे कधी झालेलं नाही आहे तसं. आणि कचऱ्याची तर खूपच मोठी समस्या आहेत. गल्लीतले रस्ते जसे पूर्वी मी मूळची कळव्यातली असल्यामुळे मी पूर्वीचा जो कळवा आणि आत्ताचा कळवा तसाच बघते, त्याच्यात काहीच फरक झालेला नाही आहे. तर नक्कीच आम्ही त्या विषयांवरती पहिलं लक्ष घालू. आज विषय हाच होता की सन्माननीय अध्यक्ष विक्रांतजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार आपल्याला प्रभाग क्रमांक 23 मधून व त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांना आपल्याला पाठिंबा द्यायला हे सांगितलेलं आणि आपण त्या विषयी माझी भूमिका मांडलेली आहे. तर त्यांना आमचा जाहीर पाठिंबा असेल. आम्ही सर्व एकत्र फिरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणार, लोकांच्या अडीअडचणी जाणून घेणार आणि लोकांना ह्याच्या पुढे आपण काय सुविधा देणार आहे त्याच्यावर जास्त आमचा अभ्यास असणार आहे.